गणेशाने महाभारत कसे लिहिले? अद्भुत पौराणिक कथा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय रंजक आणि प्रेरणादायी कथा. भगवान श्री गणेशाने महाभारत कसे लिहिले, त्यांनी स्वतःचा दात का मोडला आणि त्यांना एकदंत हे नाव कसे मिळाले? चला ही अद्भुत कथा सुरू करूयात. द्वापर युगात महर्षी व्यासांनी महाभारत हा महान ग्रंथ रचण्याचा संकल्प केला. या ग्रंथात लाखाहून अधिक श्लोक होते. इतका विशाल ग्रंथ लिहून घेण्यासाठी अत्यंत बुद्धिमान आणि संयमी लेखकाची गरज होती. महर्षी व्यासांनी अनेक ऋषी मुनींचा विचार केला, पण या महान कार्यासाठी योग्य व्यक्ती सापडली नाही. शेवटी त्यांनी विघ्नहर्ता, बुद्धीची देवता भगवान श्री गणेश यांचे स्मरण केले. महर्षी व्यासांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री गणेश त्यांच्या समोर प्रकट झाले. व्यासांनी त्यांना विनंती केली, हे गणराया, कृपया माझ्या महाभारताचे लेखक व्हा. भगवान श्री गणेश हसले आणि म्हणाले, मी ही जबाबदारी स्वीकारतो, पण माझी एक अट आहे. तो प्रसंग नेमका काय होता हे आपण भाग 2 मध्ये पाहू. भगवान श्री गणेशांनी अशी कोणती अट ठेवली होती ज्यामुळे महाभारताच्या लेखनाला एक वेगळं वळण मिळालं, आणि महर्षी व्यासांनी त्या अटीला काय उत्तर दिलं? ही अद्भुत कथा आपण पुढील भागात जाणून घेऊ. अशाच पौराणिक कथा आणि भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या पीके भक्ती स्टुडिओला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. गणपती बाप्पा मोरया.